अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पांजरे व उडदावणे परिसरात भीषण भूस्खलन होऊन अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. दरड कोसळल्याने घरे ढिगाऱ्याखाली दाबली गेली असून 11 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे 6 कुटुंबे विस्थापित झाली असून परिसरातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पांजरे येथील गडदुआई परिसरात हरी उघडे, सुभाष उघडे, रामचंद्र उघडे, एकनाथ उघडे यांच्यासह एकूण 6 कुटुंबे वास्तव्यास आहेत. भंडारदरा धरणामुळे त्यांची मूळ शेती पाण्याखाली गेल्यानंतर शासनाने त्यांना वर्ग 2 ची जमीन उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी त्यांनी घरकुले बांधून संसार उभा केला होता. या 6 कुटुंबामध्ये एकूण 21 सदस्य राहतात. मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी दरड कोसळून हरी उघडे यांचे घर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सुदैवाने ही घटना सकाळी घडल्याने सर्व सदस्य वेळेत बाहेर पडू शकले आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र ढिगाऱ्याखाली अडकून 11 शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली असती तर माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रभावित कुटुंबांनी शासनाकडे तातडीने सुरक्षित जागा उपलब्ध करून गावठाणात कायमस्वरूपी घरे बांधून देण्याची मागणी केली आहे. तसेच जनावरे उघड्यावर असल्याने तातडीने पत्र्याचे शेड, ताडपत्री, निवारा व जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुभाष महादू उघडे यांनी केली. या घटनेची माहिती आपदग्रस्त शेतकऱ्यांनी दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी भेट देत आधार देत माजी आमदार वैभवराव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक आनंद घाणे, तुकाराम खाडे व सुनील पवार यांनी तातडीने प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती देत मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे परिसरातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेतीत दरडी, दगड, माती व झाडे वाहून आल्याने लागवडीखालील क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अनेक शेतजमिनी भुईसपाट झाल्या असून पुढील 4 ते 5 वर्ष शेती पूर्ववत करणे कठीण असल्याची माहिती लक्ष्मण भाऊ उकडे यांनी दिली. प्रभावित शेतकऱ्यांची शेती पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवावी अशी मागणी समाजसेवक आनंद घाणे व तुकाराम खाडे यांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान उडदावणे येथेही दरड कोसळून शेतकरी चंदर उघडे यांच्या शेतातील केटी बांधारा आणि शेती दगड मातीखाली गाडली गेली आहे. संबंधित नुकसानीची पाहणी करून केटी बांधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी समाजसेवक आनंद घाणे यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे. मी सुभाष महादू उघडे. माझी शासनाकडे एवढीच विनंती राहील की आम्हाला राहण्यासाठी आम्ही दुसऱ्याच्या पडवीमध्ये किंवा घरामध्ये राहतो, पण आमचे जनावरांसाठी सुविधा नसल्यामुळे आम्ही ते बाहेरच बांधतोय. तेव्हा आम्हाला शासनाने पत्रा शेड तात्काळ मिळतील याची काळजी घ्यावी, म्हणजे आमची ती पण अडचण दूर होईल. माननीय प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, वनजीव RFO गावित साहेब यांना सर्वांना विनंती आहे का यांचे आज पशुपालन सर्व उघड्यावर आहे. यांच्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरून आपण शासनाकडून यांना आर्थिक मदत देत असताना यांना तातडीने पत्रा खरेदी करून आणि पत्रा शेड उभारून यांच्या जनावरांच्या निवाऱ्याची सोय करण्यात यावी. आणि त्याचबरोबर यांना आज पत्रा शेड दिला तर तात्काळ हे कुठंतरी आपले स्वतःचा कुटुंबस्थान करून आणि पशुपालन व्यवसायातून त्यांची उभारी धरतील यासाठी सर्व शासनाला विनंती आहे. जर हे लवकरात लवकर झालं नाही तर हे बाधित कुटुंब घेऊन आम्ही तहसीलदार समोर येत्या 8 दिवसामध्ये उपोषण करू आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही अशी मी मागणी करतो. थांबतो. गेल्या 3-4 दिवसामध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यात पांजरे या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांचे भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणात शेती नुकसान, घरांचे नुकसान, पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. तेव्हा या ठिकाणी आम्ही आज प्रत्यक्ष पाहणीसाठी आलो आहे. तर इथं जवळजवळ 6 कुटुंब आहेत. हे 6 कुटुंब जवळजवळ 21 ते 22 माणसं आहेत आणि हे दुसऱ्यांच्या घरामध्ये यांना स्थलांतरित करण्यात आले. तेव्हा माननीय तहसीलदार साहेब, माननीय गटविकास अधिकारी साहेब, कृषी अधिकारी साहेब आणि वन विभागाचे गावित साहेब यांना मी अशी विनंती करतो की या कुटुंबांना तातडीने जी भरीव अशी
मदत करून, आर्थिक मदत करून यांच्या निवाऱ्यासाठी पत्राशेड, यंगल, ताडपत्री आणि रेशनिंग यांना 3-4 महिने पुरेल एवढे रेशनिंग यांना देण्यात यावे आणि आमच्या पूर्ण आदिवासी भागात इतरही शेतीचे जे काही नुकसान झाले आहे, म्हणजे इथं पांढरे असेल, बारी असेल, वारंगुशी असेल, रतनवाडी असेल, साम्रद असेल, घाटघर असेल किंवा इतरही तालुक्यातली मुळा विभाग असेल, आढळा विभाग असेल, या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे जे शेतीचे नुकसान झाले असेल, घरांचे नुकसान झाले असेल, जनावरांचे झाले असेल, यांना तातडीने पंचनामे व्यवस्थित झाले की नाही याची खात्री करावी आणि याच्यापासून बाधित शेतकरी किंवा बाधित कुटुंब कोणी वंचित राहणार नाही याची दखल घ्यावी असे मी शासनाला, प्रशासनाला विनंती करतो. या ठिकाणी आमचे जिल्हा भाजपाचे युवा मोर्चाचे आदिवासी आघाडीचे अध्यक्ष घाणेसाहेब, सुनील पवार, मी स्वतः तुकाराम खाडे आणि हे बाधित कुटुंबातील सुभाष उघडे, आम्ही या पांढरे ठिकाणावरून विनंती करतो शासनाला की तात्काळ लवकरात लवकर या कुटुंबास आणि इतरही शेतकऱ्यास, बाधित शेतकऱ्यास मदत करावी आणि भरीव अशी बांधबंदीची नुकसान झाली अशी याच्यासाठी तरतूद करावी अशी विनंती करतो. थांबतो. जय आदिवासी. दिवसापूर्वी जे पांढऱ्यामध्ये भूस्खलन झालं आणि भूस्खलन जे झालं तर ती आमची माळीण दुर्घटना जी जुन्नरमध्ये बघायला मिळाली, त्याच पद्धतीने आमच्या पांढऱ्यामध्ये माळीणसारखी दुर्घटना जर रात्री झाली असती तर नक्कीच आमचे कुटुंब गाडले गेले असते. तर यासाठी आम्ही स्थलांतरित झालेली हे 6 कुटुंब आहेत, यांच्यामध्ये आता प्रत्यक्ष त्यांच्या पाहणीनुसार आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या घरी येऊन उपस्थित झालो आहे. तर आमचे जे बाधित कुटुंब आहेत सुभाष उघडे, तर यांच्याबरोबर जे काय घडलं आहे ते आपल्याला सविस्तर सांगतील. आपलं नाव काय पूर्ण? सुभाष महादेव उघडे. तर आपल्या इथं जे घटना घडली त्या घटनेमध्ये काय वस्तुस्थिती झाली? त्या घटनेमध्ये म्हणजे आम्ही 2018ला तिथे घरं बांधल्यानंतर आम्हाला असं वाटत पण नव्हतं की माळींसारखी परिस्थिती निर्माण होईल आणि तिथं आम्ही 6-7 वर्ष राहिलो आणि ह्या जोरदार पावसामुळे, अतिवृष्टीमुळे एका झटक्यात वरचं डोंगर जो भाग आहे ती माती नरम असल्यामुळं ती पूर्णपणे खाली तुटून आली आणि काही घरांना माती लागलेली आहे, दगडं लागलेले आहे आणि एक घर तर जमीनदोस्त झालेलं आहे. तेव्हा आम्हाला शासनाने तिथून घरं हलवल्यानंतर आम्हाला घरं बांधून द्यावेत किंवा जागेची सोय पूर्णपणे करावी ही विनंती आहे. आज तुम्हाला जिथं जे प्रवण क्षेत्र आहे, जे सकलन झालं त्या ठिकाणी तुम्ही 6 कुटुंब राहत होते. होय. आपण 6 कुटुंब विभक्त आहेत का एकत्र येते? नाही, विभक्त आहे. आणि 6 कुटुंबांमध्ये जे आता तिथं तुम्ही घरं बांधलेली आहेत ते वस्तुस्थिती काय आहे आज त्या घरांची? त्या घराला आज दगड येऊन अटकले, त्यांना थोडेफार तडे गेलेत आणि खालून जमीन जी आहे ही पूर्णपणे पोकळ आहे. तर तिथं याच्या पुढे आपल्याला राहण्याजोगी जागा नाही आहे. ती कधी पण माळींसारखं अजून वर राहिलेला भाग आहे ना, तो पूर्णपणे खाली येऊ शकतो. तेव्हा आम्हाला तिथून स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपले सुभाष उघड्यांची अशी मागणी आहे, जे सध्या आपदग्रस्त आहेत का त्यांची म्हणण्यानुसार ते पुढील जे उन्हाळ्यामध्ये पुढील काही वर्ष तिथं जे राहायचं आहे त्यांना ते राहू शकत नाहीत, कारण कधीही त्या जागेमध्ये त्यांना धोका मोठा आहे आणि त्यासाठी त्या धोका होऊ नये. आज या ठिकाणी पांढरे येथील शेतकरी लक्ष्मीभाऊ उघडे यांच्या शेताची जी आत्मनुकसान झाली, एकूण 5 एकरच्या आसपास स्वतःची नुकसान झाली का गेल्या 3 वर्षात मागील जे उत्पन्न झालं तर पुढं 3 वर्षामध्ये काहीच उत्पन्न होणार नाही अशी स्थितीने त्यांचं पूर्ण शेती खरवडून गेलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी महसूल प्रशासन तहसीलदार साहेबांना विनंती करतो
की आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जेवढे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी सर्व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न तुमचे स्थानिक स्तरावरून करत आहेत त्याहीपेक्षा यांची पुढील 5 वर्ष शेती हे पिकणार नाही काही, तर यांच्यासाठी भरीव तरतूद व्हावी अशी मी मागणी करतो. याचबरोबर आपले शेतकरी गांगडे साहेब यांची व्यथा ते स्वतः मानतील, उघडे साहेब यांची व्यथा ते स्वतः मानतील. तरी उघडे साहेब नेमकं आपल्या शेतामध्ये काय घडलं आणि कोणत्या दिवशी घडलं? शुक्रवारी सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास कळसुबाईच्या डोंगरावरून दरड कोसळली. ती थेट अख्खे झाडं म्हणजे जंगलात झाडं होते ना, तेवढे झाडं शेतात येऊन अडकले आणि सगळे बांध वगैरे फुटून दगडं वगैरे सगळे शेतात आले. जवळजवळ आमचे 5 कुटुंब त्यावर चालत होते, 5-4 भावांचे. भावांचे नाव काय? लक्ष्मण भाऊ उघडे, त्यानंतर सोमा भाऊ उघडे आणि ढवळा भाऊ उघडे आणि मंजुळाबाई बुधा उघडे. ते 5 एकर शेतात म्हणजे टोटल म्हणजे म्हणजे एकूण चार भावांचे एकूण क्षेत्र किती? 5 एकर. 5 एकर. ते आतोनात नुकसान झालं. आता म्हणजे लावून पूर्ण काहीच उरलेलं नाही त्याच्यात. म्हणजे 3 वर्ष पुढील 2-3 वर्षात ते करताच येणार नाही असं झालं. उकरणं खूप. तर मग तुमची शासनाकडे मागणी काय आहे सध्या? शासनाकडे मागणी आम्हाला भरीव मदत करावी तातडीने. आणि पुढील ते जर झालं काही रोजगार हमीतून किंवा कुठून ते उकरायसाठी ते पण, किंवा सपाटीकरणातून पुढं असं ते पण. म्हणजे उघडे जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला भरपूर तरतूद करून जे रोजगार हमीतून किंवा इतर सपाटीकरणच्या कृषी विभागाकडून किंवा वन्यजीव विभागाकडून ती पूर्ण शेती डेव्हलप करून मिळावी तरच त्यांचा पुढील कार्यकाल चालेल. नाहीतर मग 5 वर्षे ते पूर्ण शेती करूच शकत नाही. तर आणि ते शेती त्यांची रोजंदारी नसल्यामुळं त्यांच्याकडं ते किंवा त्यांच्याकडं आर्थिक सुलभता नसल्याने ती शेती डेव्हलप करू शकत नसल्याने शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने त्यांची शेती शासनाच्या निधीतून पूर्ण डेव्हलप करून द्यावी अशी मागणी समाजसेवक अनंत माधव घाणे, माझ्याबरोबर माझे सहकारी प्रमुख हाडे, सुनील पवार, आम्ही सर्वच ही मागणी करतो तर लवकरात लवकर यांना तातडीने शेती सुधारणा करून देण्यात यावी. शेतीचे आर्थिक झालेले नुकसान त्यांच्या पदरी देण्यात यावी अशी मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. म्हणजे ज्या ठिकाणी सध्या ते राहत आहेत त्या जागेचं नाव काय आणि त्या दऱ्याचं नाव काय? गडद्वाईचा दरा म्हणतात त्याला. आणि जागा ही मालकी नसून वर्ग 2 मध्ये आहे. आणि आम्हाला इथं खाली जागा राहण्यासाठी कुठंच नाही. म्हणजे तुमची मागणी काही आता शासनाने आणि प्रशासनाने काय तुमची सोय केली पाहिजे 6 कुटुंबाची आणि 6ही कुटुंब तिथं राहण्याजोग जी जागा नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे का? पुढं जर आम्ही राहिलो तरी आमची मागणी होईल असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर ती घटना होऊ नये म्हणून तुमची काय मागणी आहे शासनाकडं? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून आणि आमचं स्थलांतर करून आम्हाला घरं बांधून द्यावी आणि मदत द्यावी. किंवा जागा जर निर्माण होत नसेल तर आम्हाला थोडेफार पैसे देऊन कुठेतरी खरेदी करून त्या जागेत आम्ही घरे बांधू शकतो अशी शासनानं आम्हाला मदत करावी. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत का शासनाने आपल्याला कुठंतरी जागा देऊन घरं बांधून आम्ही स्थलांतरित करून तिथं जागा उपलब्ध करून घरं बांधून द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? होय. तर तुम्ही जे कुटुंब आता खाली आलेले आहेत तर त्यांचं तुम्हाला शासनाच्या वतीने प्रशासनाने तुमच्यापर्यंत काय अन्नधान्य पुरवलं आणि किती प्रमाणात पुरवलं? आजपर्यंत आम्हाला म्हणजे पैशापोटी काही मिळालेलं नाही. पण राशनमधून आम्हाला 50 किलो तांदूळ आणि 50 किलो गहू दिलेले आहे. हे 50 किलो गव्हामध्ये 6 कुटुंबांचं निधार होऊ शकतो का आपल्या 8 दिवसासाठी? नाही. आम्हाला अजून कमीत कमी 2 महिने पावसाळा काढावा लागणार आहे. तेव्हा आम्हाला माणसामागं तरी 30 ते 40 किलो धान्य मिळालं. 30 ते 40 किलो धान्य आपल्याला मिळाला पाहिजे तरच आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. माननीय तहसीलदार साहेब, मोरे साहेब, आपण आपल्या स्तरावरून जे 1 कट्टा तांदूळ आणि 1 कट्टा गहू जी यांना लाभार्थ्यांना पोहोच केलेला आहे
तर लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला 2 ते 3 महिने अजून पावसाळ्यात काढायचे आहेत. आमचं अन्नधान्य पूर्ण नासाडी झालेली आहे. आम्हाला भांडे पण नाही आहेत. आम्ही उघड्यावर आहेत. आम्ही पाहुण्यांच्या घरी राहतो आहे आणि त्यासाठी आम्हाला कमीत कमी मानसी 30 ते 40 किलो धान्य लागणार आहे. तर हे 20 ते 22 जणांचं पूर्ण स्थलांतरित कुटुंब आहे. तरी ह्या 30 ते 25 लोकांचं 3 महिन्याची धान्य पुरेल इतकं त्यांना साठवणूक धान्य मिळावं असे मी समाजसेवक अनंत माधव घाणे मागणी करतो की त्यांना उद्या कुठंही जाण्याची वेळ येऊ नये. प्रशासनाने शासनाने तातडीने दखल घ्यावी. त्यांच्या घराचे प्रश्न तातडीने सोडवेत. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.